त्याने टॉर्च वर करून दरवाजाकडे पाहिले. दरवाजाला एक मोठी साखळी लावलेली होती आणि त्यावर एक जुने गंजलेले कुलूप होते. पण त्याला जाणवले की त्या कुलपाच्या खालून एक चिंचोळी फट होती, जिथून लालसर काहीतरी बाहेर ओघळत होते. आणि त्याच क्षणी त्या फटीतून एक बोट बाहेर आले. एक वाळलेले बोट, त्यावर काळे नख आणि त्या बोटाच्या अगदी टोकावर एक लालसर थेंब, अजूनही टपकणारा. सूर्याच्या तोंडून एक मोठी किंकाळी बाहेर पडली. तो झटकन मागे सरकला. त्याचा पाय घसरला आणि तो रस्त्यावर पडला. त्याची नजर त्या बोटावर खिळली होती. ते बोट हळूच आत सरकले, जणू ते त्याला इशारा देत होते. तो तसाच रस्त्यावर पडलेला होता. त्याचे हृदय वेड्यासारखे धडधडत होते. त्याला आठवले, त्याने मुंबईतून निघताना ट्रकच्या मालकाला विचारले होते, माझी नेहमीची गाडी कुठे आहे? ही जुनी गाडी कशाला दिली? तेव्हा मालक हसले होते आणि म्हणाले होते, अरे सूर्या, हाच ट्रक चांगला आहे. यात माल पण जास्त बसतो आणि रस्त्यात कुणी वाटेला पण जात नाही. मालकाचे ते शब्द आता त्याला आठवले आणि त्याच्या डोक्यात एक भयानक विचार चमकून गेला. या जुन्या ट्रकच्या डिकीत इतक्या वर्षापासून काय लपलेलं असेल आणि त्या स्त्रीचा याच्याशी काय संबंध?